बदलापूर पोलीस स्टेशन येथे सध्या आपण आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे बंटी मस्कर यांच्यावरती जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घ्यावा या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ बघू शकतो बदलापूर पोलीस स्टेशन येथे आलेले आहेत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना आत्ताच या ठिकाणी ग्रामस्थांनी पत्रक दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे तसं निवेदन त्यांनी पोलिसांकडे केलेलं आहे। आताच आपण बघितलं हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। बंटी मस्कर यांना भेटण्यासाठी आपण बघू शकतो हे सगळे ग्रामस्थ इथं आलेले आहेत आणि त्यांना आवाज देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो त्यांच्यावरती जो ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घ्यावा या मागणीसाठी सगळे ग्रामस्थ इथं आलेले आणि आपण बघू शकतो या सगळ्या महिला त्यांना इथून आवाज देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आदिवासी बांधवांकडूनही मोठ्या प्रमाणात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घ्यावा अशी मागणी जी आहे ती केली जाते। अश्रू अनावरण तर आपण बघू शकतो त्या ठिकाणी आम्हाला लोक डावांपासून बंटी बालाने आम्हाला राशन पुरवलेलं आहे। सगळे लोक आम्हाला राशन पुरवलं बंटी दादा कुठला काय माणूस आजारी झाला कुठला काय झाला का बंटी दादा का गेले का लगेच आंबरेज दवाखान्यामध्ये कुठं माणूस आजारी वारलं बिरलं तर पैसे घ्यायला या बंटी दादा का पडा बंटी दादा पैसे द्या आमच्या लोकांना आदिवासी लोकांना बंटी दादा पण बंटी दादा असं नाही का बोलणार असं नाही बोलणार जातीवाद बोलणार मग कोण असं असलं ना त्यांना उठवून आम्हाला जागा देणार बसायला आणि मला सांगा आता दिसले तुम्हाला बोलला तुम्ही हा आवाज दिला आवाज दिला आम्हाला बघा तुम्ही बोललेत का त्यांच्याशी? नाही आता गेले तुम्ही आवाज दिला? आम्ही आवाज दिला तेव्हा बोलले हा नानी बाहेर काढून आम्हाला दाखवा ना हो ना चेहरा तरी बघू द्या ना। आमच्या इथं असं वातावरण झालं एकदम थंड आमचा बंटी दादा नाही आम्हाला काल ते जे कार्यक्रम होतो 26 जानेवारीचा तेव्हा आमची पोरे सकाळी रडत आली रडत आमच्या मुलांना लय हे होता का बंटी दादा आम्हाला वह्या देईल पेन्सिल देईल चॉकलेट देईल आमच्या गरीब लोकांसाठी पण तर त्या राशन पाणी देतात असतं त्याचा बर्थडे असला तरी आम्हाला समजलाय सोडवा त्याला सोडवायलाच पाहिजे सोडवायला पाहिजे आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर आमचं सगळं हे आहे हो ना सगळा फसवण्याचा हे प्रयत्न करू शकत नाही ते बंटी दादाला कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न करते फसवला त्याला फसवला आमच्या चेहऱ्यावर किती चांगला आहे असं बोलू शकतच नाही बंटी दादा आम्ही एका ताटात जेवतो सोबत असतो तो काही करून तुम्ही सोडून द्या आमची एका जीव आहे काय बनते त्याला सोडवा तुम्ही कसं बोलणार आम्हाला असं कधीच बोलणार नाही जातीवरनं कधीच त्याच्या तोंडात असं हो वाईट शब्द नाही निघणार
आमचे डोले भरतात आणि येतो आमच्या डोल्यात काय सांगणार सांगा आमच्या केलाय पण तेव्हा केलाय म्हणूनच डोळ्यात पाणी येतो ना, म्हणून आम्ही आलो कामं सोडून. आमच्या दादासाठी आम्ही आलो. तुम्ही त्याला सोडवायचा प्रयत्न करा. सोडवा असला तरी सगळे खोटे आरोप आहे, ते सगळे खोटे. जानेवारीला बंटी दादा गेलाय कुठं? बंटी दादा नाही आला जानेवारीला आज. बंटी दादा वया पुस्तकं वाटतोय, केक वाटतो मुलांना, खायला देतो सगळं. या वर्षी दिसलं नाही मुलांना. सकाळी रडत होती सकाळी काल. काय आपली मागणी काय असेल प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असेल? एकच मागणी आमची, आमच्या बंटी दादाला सोडवा. एकच ही चुकीचे गुन्हे केलेले एवढीच मागणी आहे. बंटी दादाला लवकरात लवकर सोडवा आणि जे चुकीचे गुन्हे त्यांच्यावर टाकले कुठेतरी जाणून बुजून त्यांना अडकवलं. जाणून बुजून सगळं जाणून बुजून प्रयत्न करताय अडकवण्याचा. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं, सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलं की सगळ्या त्यांच्या व्यथा वेदना ज्या आहेत ते मांडलेल्या आहेत. आतमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी बंटी मस्कर यांना आवाज दिला, तिथूनही त्यांनी त्यांना रिप्लाय दिला. त्यामुळे आणखीनच आपण पाहिलं तर या सगळ्या महिला ज्या आहेत त्या भाऊक झाल्या आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने महिला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अविनाश सोनवणे यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. आम्ही जे आता निवेदन दिलेलं आहे की बंटी दादावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो मागं घ्यावा, अन्यथा आम्ही इथे उपोषणाला बसणार आहेत सगळे आदिवासी समाज आणि सगळे बांधव. पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली? आता त्यांनी साहेबांनी तर एवढं सांगितलं की आम्ही ते तिकडे तुमचं निवेदन आम्ही एसीपी साहेबांकडे देऊ. सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे, काय सांगा? सदर सिने साहेबांना आम्ही जेव्हा निवेदन दिलं तेव्हा सिने साहेबांशी आमचं बोलणं झालं. सदर प्रकरण आहे ते एसीबी साहेबांकडे असल्या कारणाने त्याच्यामध्ये सखोल चौकशी करून संबंधित त्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करणार आहे. का चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असेल किंवा काय करत असेल तर ते चाचपणी होणार आहे. पुढची भूमिका काय असणार आपली? जर याच्यामधून जर काय आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा इतिहास आम्ही घडू. कारण चुकीच्या पद्धतीचं राजकारण जर घाणेरड्या पद्धतीने करत असाल तर ही फार निंदनीय गोष्ट आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जर काही समाजकंटक करत असेल तर फार चुकीचं आहे. हे आम्हाला सगळ्यांना मान्य नाही. आपण पाहिलं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी समाज असेल, बदलापूर गावातील, एरंजाळ गावातील ग्रामस्थ असतील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे जे संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्या प्रकारामध्ये त्या ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो पाठी घ्यावा अशी मागणी या सर्वांनी केलेली आहे.